हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि यावेळेला माझ्यासोबत आहेत माझे खास जिवलग मित्र. आम्ही आलो आहोत साताऱ्याला लग्नासाठी आणि आज आपण करणार आहोत 1 डे सातारा टूर. तर चला बघूया. आपण चाललो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटवरती, जे आहे संगम माहुली, ज्याला दक्षिण काशीसुद्धा म्हटलं जातं. तर चला बघूया ते तीर्थक्षेत्र कसं आहे ते. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज आपण करत आहोत साताऱ्याची टूर. 1 डे टूर असणार आहे. सो जितके प्लेसेस कवर करता येईल तितके करायचा ट्राय करू. मागच्या वेळेला जेव्हा मी महाबळेश्वरला गेलेलो त्यावेळी थोडे प्रतापगड, त्याच्यानंतर कास वगैरे केलेलं. आज पण कास करायचं आहे. पण आज आम्ही आलो आहेत आमच्या पहिल्या स्पॉटवरती, जे आहे संगम माहुली. वेणा नदी आणि कृष्णा नदी यांचा जिथे संगम होतं ती ही जागा 18 ते 19व्या शतकातील या मंदिराचं इकडचं बांधकाम आहे. आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तुम्ही बघा, खूप सुंदर असं दृश्य आहे. बघा तुम्ही. सो फायनली आम्ही आलो आहेत आमच्या दुसऱ्या स्पॉटला, जे आहे सज्जनगड. आता आम्ही गाडी वरपर्यंत आली तशी. आता इथून काही पावलं वर जायची आहेत, तर चला जाऊया. अकरा मारुतींच्या दर्शनानंतर आपण येऊन पोहोचलो आहोत गडाच्या मुख्य द्वाराजवळ, जे आहे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. आणि त्याच्यानंतर जे येतं ते आहे श्री समर्थ महाद्वार. आत प्रवेश केल्यानंतर खूपच प्रसन्न वाटतं. इथे मंदिरं आहेत आणि सोबत श्री समर्थांचं समाधी मंदिरचं सुद्धा आपल्याला इथे दर्शन घेता येतं. समर्थांचं दर्शन झाल्यानंतर आता आपण मंदिराच्याच मागच्या बाजूला असलेल्या स्पॉटला आलो आहे, जिथून वरून संपूर्ण असं विहंगम दृश्य दिसतं. आजूबाजूचा परिसर एकदम छान दिसतो. चला दाखवतो तुम्हाला कसा आहे तो परिसर.
थंडगार हवा, हिरवागार निसर्ग आणि मस्त घनदाट अशी धुक्यांची चादर पसरली आहे. मागच्या बाजूला पूर्णपणे मस्त हवा चालू आहे. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूनी जो रस्ता जातो कडेकडेनी त्या तिकडे ही वाट येते आणि तिथून व्ह्यू पॉइंट देखील आहे, जे आपण टॉपवरून पूर्ण असा आजूबाजूचा परिसर बघू शकतो. एकदम सुंदर दृश्य आहे, खूप विहंगम दृश्य आहे. ऊन पण आहे, हवा पण आहे, मध्येच पावसाच्या सरी पण चेहऱ्यावरती पडत आहेत. तुम्हाला आता इथून दाखवतो की हा परिसर किती सुंदर दिसतो बघा. आता आपण आलो आहोत सज्जनगडच्या नंतर आपल्या तिसऱ्या स्पॉटवर, म्हणजेच कुठल्या धबधब्याकडे धनू? दूधसागर. हिने गोव्याचं दूधसागर साताऱ्यात आणून ठेवलेलं आहे. सो आता आम्ही आलोय ठोसेघर धबधब्याच्या इथे. आता इथून आम्ही एंट्री करू आणि त्याच्यानंतर बघूया धबधबा किती फ्लो करतोय. चला दाखवतो तुम्हाला. इथे आय गेस तिकीट काढायला लागेल, 50 रुपये शुल्क आहे. चला. समोरील धबधबा, मोठा धबधबा आणि छोटा धबधबा, तर नकाशा दिलाय की कसं जायचं ते प्रवेश केल्यानंतर आणि बाहेर कसं यायचं. आणि धबधब्याची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6. परत ऑर्किड दिसला तेव्हा तिथे बघ ना, तुला फुलं आले बघ तिथे. ऋषीला इथे ऑर्किड दिसतंय तेव्हा मला इथे दिसत नाही. फुलाचं कोमल आहे, त्याला पिवळे फुलं आहेत, वरती हिरवे फुलं आहेत. कुठलं आहे ते ऋषी? मलाक्सिस वेसिकलर. मला ऐका बरं. मला आणि हा आहे आमच्या ग्रुप मधला एक अविभाज्य घटक अक्षय कात्रा. येस, आय एम अक्षय. अक्षय आय गेस फर्स्ट टाइम व्लॉग मध्ये येतोय ना? कसं वाटतंय साताऱ्याला येऊन? खरं सांगू तर कंटाळा येत होता, पण आता फिरतोय आपण. फिरलो आता सज्जनगंज झाला, परत तिकडे शिव मंदिर, आता हे तर छान वाटतंय. येस, अजून कास बाकी आहे. सो आता आम्ही चाललोय. इथे खूप छान असं आहे. इथे काय लिहिलेलं आहे? वायफाय देत असतो तर खूप झाडे लावली असती, मग ऑक्सिजन साठी का नाही लावणार? बरोबर. झाडे लावा. सुगरणचं घरटं पण ते आर्टिफिशियल आहे, दोरीने बांधलंय. कोणाचं घरट आहे? सुगरण. सुगरण आहे. ऋषी ते ऑर्किड शोधत शोधत येतोय. त्याला रस्त्यात खूप दिसलेत तसे. फ्लोरा कुठला होता घेतो तो? ग्रँडी फ्लॉरिफॉर्मस. थोडं पुढे आल्यानंतर इकडे परत आपल्याला मार्किंग दिसतात. इथून जातो छोट्या धबधब्याकडे रस्ता आणि हा जातो मोठ्या धबधब्याकडे रस्ता. सो चला आम्ही आता चाललोय पहिले मोठ्या धबधब्याकडे. आणि अक्षय जंगलात गेलेला आहे, दिसत नाही. आम्ही मोठ्या धबधब्याला चाललोय, ये इकडे. फायनली आपण आपल्या समोर आहे धबधबा. दाखवतो तुम्हाला बघा. तो आहे छोटा धबधबा आणि हा आहे मोठा धबधबा. धबधबा बघून झाल्यानंतर बाहेर येताना इथे आपल्याला दिसतंय निसर्ग माहिती केंद्र. इथून आत गेलात तर आपल्याला धबधब्याबद्दल, त्याच्यानंतर इकडचा हा जो परिसर आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते. चला बघूया जाऊन.
सेवा पर्यटकांना आपुलकीने मार्गदर्शन करण्यासाठी उभे असतात. महाराष्ट्र शासनाने संयुक्त व्यवस्थापन. सो आता मी कासला आलेलो होतो. इकडे खूप थंडी होती. सो आम्ही विचार केला तर गरम गरम वडापाव खाऊया. सो आम्ही ऑर्डर केलेला गरम गरम वडापाव आणि त्याच्यावर एकदम झणझणीत चटणी भेटलेली आम्हाला. आता खात राहतो. आणि मला प्लेन मॅगी लागते विदाउट कांदा टमाटर. सो आम्ही आलो आहेत आमच्या फायनल स्पॉटवरती जे आहे कास पठारला. सो आता माझ्या बॅक साईडला जे आहे ते आहे कास तलाव. मागच्या वेळी जेव्हा महाबळेश्वर ट्रिप केलेली तेव्हा पण तुम्हाला दाखवलेला. अख्ख्या साताऱ्याला इथूनच पाण्याचा पुरवठा होतो. सो कास तलाव आहे. बाकी आज आत्ता तर फ्लावरिंग काहीच नसणार कारण स्टार्ट ऑफ द रेनी सीझन आहे. व्हिडिओ काढायला पाहिजे नाश्त्यातला. काढतोच आहे काय व्हिडिओ. कसलं तरी झाड त्या झाडात बसून तू काय करतोय? पण मी फोटोग्राफी करायला ह्या झाडाला असा हात लावत होतो. पण जाऊ दे सोडा. फोटो धनूला इथे थंडी वाजते. धनू कसं चालेल? जर्मनीला कसे जाशील मग? US ला कसे जाशील? ऋषी तिथे चालला जाऊ आपण. अलाउड नाही आहे तिथे. सो फायनली आमची आजची टूर संपली आणि आम्ही आता आलो आमच्या रूममध्ये. धनश्री ड्रेस चेंज करते त्याच्यामुळे आम्ही आता बाल्कनीमध्ये आहोत. पण मजा आली आज ओव्हरऑल. वन डे फटाफट जितके स्पॉट्स करता आले तितके केले. कसे खास पठारला का गेलो हे आम्हालाच नव्हतं माहिती. पण चला ते एक समाधान झालं. धुकं मस्त एकदम गार झालेलं क्लायमेट. सो चला आता मी तुम्हाला भेटतो रात्री जेवायच्या वेळी आणि मग तेव्हाच ब्लॉग एंड करतो. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे डे 2. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे आमच्या मित्राच्या लग्नासाठी. पण इथे कालपासून एक एक ट्रॅजेडी होत चालली आहे. आधी माझी छत्री गेली, ऋषीची मान गेली, त्याची मानही रुचली, आता केस गेले. धनू कॉल करायला गेले आणि तिचे केस त्याच्यात गुरफटले आहेत आणि ते निघत नाही आहेत. स्टायलिंग भारी पडलेली दिसते. केसात स्टायलिंग करायची होती तिने चुकून कंगव्यात केली आहे. दाखवतो तुम्हाला. धनू काय वाटतं निघतील केस? थांब इकडून कर. इकडून थांब इथून. असं वाटतं ऑपरेशन चालू आहे. हा बाई एक बट निघाली. तीच उलटी कर आता. आय होप सो लवकर निघतील. डोंट वरी. काट करच्या लागत मला टकलवून नाही. दुःखच वेगळायचं. अजून तर लग्न बाकी आहे माझं. कसं होईल माहिती का? बरं झालं मुलगी. सो अशा प्रकारे आमची ही साताराची शॉर्ट ट्रिप कंप्लीट झाली. आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये एका नवीन लोकेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इश्क च अजना